नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये। आपण सध्या बदलापूर गावात आहोत। बदलापूर गावात जर आपण बघितलं तर काँक्रिटीकरणाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। बदलापूर गावात आमदारांच्या घराच्या समोर आपण बघू शकता की काँक्रिटीकरणाचं काम इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। परंतु हेच काँक्रिटीकरण सध्या नागरिकांच्या जीवितहानीचं कारण बनू शकतं। याचं कारण जर आपण बघितलं तर याच ठिकाणी असलेले पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत। संबंधित पथदिवे सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती, परंतु कुठलीही कार्यवाही संबंधित प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही आहे। या ठिकाणी जीवित होण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी काँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे। रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि अनेक वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते। वाहनांची वर्दळ या ठिकाणी असल्यामुळे त्यांना या काँक्रिटीकरणाचा अंदाज येणार नाही आणि कुठलाही अपघात या ठिकाणी होऊ शकतो। आपण बघू शकता की आता देखील अनेक वाहनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत। दुचाकी असू द्यात, चारचाकी असू द्यात किंवा अन्य मोठे वाहने असू द्यात, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांची वर्दळ असते आणि तीच वर्दळ असल्यामुळे त्यांना हे पथदिवे बंद असल्यामुळे हे काम बऱ्याच जणांना या ठिकाणी सुरू आहे याची माहिती नाही आहे आणि ती माहिती नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता देखील आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू आहे। अनेक नागरिक या ठिकाणी बदलापूर गावातून बारवी डॅम असू द्यात किंवा मुरबाड असू द्यात या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करत असतात किंवा त्या ग्रामीण परिसरातून बदलापूर शहरात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करू शकतात। संपूर्ण शहरामध्ये सध्या डांबरमुक्त संकल्पना आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि बदलापूर गावात देखील काँक्रिटीकरण या ठिकाणी करण्यात येते। परंतु हेच काँक्रिटीकरण आता नागरिकांच्या जीवाशी खेळ करणार का, असा सवाल संबंधित नागरिक या ठिकाणी विचारत आहेत। आता कधीपर्यंत हे पथदिवे सुरू होतात किंवा पालिका प्रशासन कुठे जीवित होण्याची वाट बघते का, असा प्रश्न सध्या नागरिक विचारत आहेत। कॅमेरामन संकेत वडेकरसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।